हॅलो हॅलो चला पहिला चेंडू घेऊन सज्ज झालाय पियुषच्या सामोरे मात्र असेल लेफ्ट हँडेड विस्फोटक फलंदाज मिलिंद चोपडे. पहिला चेंडू चांगला चेंडू फुलर लाईनचा चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र पहिला मोहरा मात्र तंबूच्या दिशेने धाडलाय मिलिंदच्या रूपानं. पहिला हदरा पहिला मोहरा मात्र तंबूच्या दिशेने. चांगला स्पेल चांगला चेंडू चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटला. पियुषच्या माध्यमातून स्वप्नवत सुरुवात मात्र पाहायला भेटली. खुशी इलेव्हन संघाच्या प्रत्येक शिलादारासाठी मात्र एक मेजवानी असेल. प्रत्येक विकेट साठी तुम्हाला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तसेच दरम्यान प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक षटकारास प्रत्येक चौकारास आपल्याला 100 रुपये मात्र अशोकजी परडे यांच्या माध्यमातून दिले जाईल. चौकाराला नसेल षटकारासाठी मात्र नक्कीच 100 रुपये दिले जातील. दरम्यान पियुषाचाच पहिला चेंडू फुलरलाईनचा चेंडू पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवरती मात्र मोहरा टिपला. दुसरा चेंडू घेऊन सज्ज झालाय. आता मात्र चांगला चेंडू तितकाच चांगला फटका मात्र पाहायला भेटला. लेग साईड दिशेने मात्र गेला आणि छत्रपतींचा छावा आणि मिळाल्या गेल्या 6 धावा. धावसंख्या मात्र 6 न फ्लाय झाली. धावसंख्या मात्र 6 ने श्री गणेशा झाला. तो छत्रपती वाडी संघाचा चांगला फटका पाहायला भेटला. टू डाऊनला आलेला चांगला फटका मात्र पाहायला भेटला स्वप्नीलच्या माध्यमातून. खरोखर चांगली हॅलो दादा बोल. हा बोल नंतर फोन करतो तू. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन सज्ज झाला पियुष. आता मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरनं आपलं कार्य मात्र चोखपणे पार पाडलं. धावसंख्या स्थिरावली. आता मात्र डॉट चेंडू पाहायला भेटला. पहिला चेंडू नक्कीच राहिला पियुषच्या नावावरती. पहिला चेंडूवरती पहिला मोहरा तंबूच्या दिशेने धाडला. मात्र दुसऱ्या चेंडूवरती मोठा बिग ब्लो मात्र पाहायला भेटला स्वप्नीलच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा पियुष सज्ज होतील. गोलंदाजी माग होती. पुन्हा एकदा चांगला चेंडू तितकाच चांगला विकेट किपर मात्र पाहायला भेटले किशोर दसाडे यांच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा धावसंख्या जैसे ते धावसंख्या स्थिर रावली. धावसंख्या मात्र झाली एका गाड्याच्या मोबदल्यात 6 धावा. चांगली सुरुवात स्वप्नवत सुरुवात मात्र पाहायला भेटते पियुषच्या माध्यमातून. राईट आर्म ओव्हर पुन्हा एकदा सज्ज झाला पियुष. आता मात्र फुलटा चेंडू कव्हरच्या दिशेने टर्न केलाय. एक धाव पूर्ण. एका धाव्याने धावफलक अलुवार पद्धतीने वाढलं. धावसंख्या मात्र आता झाली 7 धावा. खरोखरच कौतुकास पात्र गोलंदाजी मात्र पाहायला भेटते ती पियुषच्या माध्यमातून. नक्कीच पियुषनं प्रभावित केलं. पहिल्या सकाळच्या सत्रामध्ये मात्र गोलंदाजीला सुरुवात करताना पाहायला भेटले. पहिल्या चेंडूवरती नक्कीच चांगला मोहरा चांगला फलंदाज मात्र तंबूच्या दिशेने धाडला मिलिंदच्या रूपानं. आता मात्र सलामीला आलेला रोहन मात्र प्रथमच स्ट्रायकिंग मध्ये पाहायला भेटतील. पियुष यांच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. दरम्यान पियुष पुन्हा एकदा सज्ज झालेत. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. चांगला झेल पाहायला भेटला फॉलो थ्रू मध्ये. अशा प्रकारे दुसरा हदरा मात्र दुसरा मोहरा मात्र तंबूच्या दिशेनं. धावसंख्या मात्र स्थिरावली. पहिल्या षटकाखेरी 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या मात्र झाली 7 धावा. खरोखरच कौतुकास पात्र गोलंदाजी मात्र पाहायला भेटली पियुषच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये मात्र वैयक्तिक 7 धावा करून 2 गडी मात्र तंबूच्या दिशेने धाडले. चांगली स्वप्न सुरुवात मात्र पियुषच्या माध्यमातून पाहायला भेटली. पहिल्या षटकाचा विचार करायचा झाला तर पहिला षटक नक्कीच राहिला खुशी इलेव्हन ढाकले संघाच्या नावावरती. दरम्यान
पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या मात्र धावफलकावरती सजली 7 धावा. दोन गडी मात्र तंबूच्या दिशेने धाडले पियुषनं. आता मात्र गोलंदाजी मागवती पाहायला भेटले. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन मात्र दुसरं षटक घेऊन मात्र केशव सज्ज झालेत. राईट ओव्हर द विकेटनं स्वप्नील जाडी. आता मात्र फुलटाच पद्धतीचा चेंडू तितका चांगला फटका मात्र पाहायला भेटला. लेग साईडच्या दिशेने मात्र टर्न केला. 1 बाउन्स 3 बाउन्स 4 बाउन्स और दिरोप छत्रपतींचा चावा आणि मिळाल्या गेल्या 4 धावा. धावसंख्या मात्र 4 न वाढली. खरोखरच कौतुकास पात्र खेळी मात्र पाहायला भेटते स्वप्नीलच्या माध्यमातून. पहिला चेंडू नक्कीच वेस्ट केला तर थेट सीमारेषेचं दर्शन मात्र घडवलं. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट खेळला. त्यानंतर मात्र सलामीला आला दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला. दरम्यान पहिला चेंडू दरम्यान दुसरा चेंडू चांगला चेंडू फुलरलेनचा चेंडू मात्र हाताळताना पाहायला भेटले. चांगली फिल्डिंग पाहायला भेटली कुणालच्या माध्यमातून. त्याच संधीचा फायदा मात्र झाला. धावसंख्या मात्र 1 न वाढली. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 धावा. चांगली फटकेबाजी चांगलं क्रिकेट पाहायला भेटतं ते स्वप्नीलच्या माध्यमातून. नक्कीच पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आला. 4 धावा मात्र वसूल केल्या आणि दुसऱ्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र पाहायला भेटलं. दुसऱ्या चेंडूवरती मात्र 1 धाव वसूल केली स्वप्नीलने. गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा केशव सज्ज झाले राईट ओव्हरनं. आता मात्र चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर विकेट किपरनं आपलं कार्य मात्र चोखपणे पार पाडलं. धावसंख्या जैसे ते धावसंख्या मात्र स्थिर राहिली. चेंडूची समाप्ती. धावसंख्या मात्र झाली 12 धावा. दरम्यान किशोर यांची चांगली गोलंदाजी मात्र पाहायला भेटते. दरम्यान पुन्हा एकदा किशोर सज्ज झालेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने टर्न करायचा होता तोच फटका. त्या स्टाईलची बॅट्समॅन मात्र पाहायला भेटली. पुन्हा एकदा डॉट चेंडू. धावसंख्या मात्र आता पुन्हा एकदा स्थिर राहिली. धावसंख्या झाली 12च्या घरामध्ये. खरोखरच कौतुकास पात्र गोलंदाजी मात्र पाहायला भेटते ती किशोरच्या माध्यमातून. पहिला चेंडू पहिला षटक नक्कीच पियुषने हाताळलं. आता मात्र खराब विकेट किपिंग पाहायला भेटली. त्याच खराब विकेट किपिंगचा फायदा मात्र झाला निबालपाडावर संघाला. धावसंख्या मात्र 4 न फ्लाय होईल. छत्रपतींचा चावा आणि धावसंख्या मिळाल्या 4 धावा. धावसंख्या झाली टोटल 2 गड्याच्या मोबदल्यात 16 धावा. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर फेकलेला चेंडू निर्धाव चेंडू. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती अंकित केले गेले 16. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली खुशी 11 संघाकडनं. संघनायकांना इकडे लक्ष द्यायचे. 7 ओव्हर आपल्याला 35 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. अन्यथा असोसिएशनचा जो नियम आहे त्या नियमाला सामोरं जावं लागेल आपल्याला. सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल पियुष. पहिलं षटक हाताळलं होतं अतिशय उत्कृष्टरित्या. पहिलं षटक फेकलं गेलं पियुष याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल पियुष. तिसरं षटक घेऊन पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मात्र रोखून ठेवलंय जखडून ठेवलंय. मोठे पटके खेळू देत नव्हते. थोडीशी मिस स्पीड झाली आणि धावा मात्र 16 या अंकावरती पोहोचली आहे. डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती असेल स्वप्नील. स्वप्नील मात्र चांगली फटकेबाजी करतो. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पाहूया पियुष टू स्वप्नील. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू असेल फुलटॉस चेंडू. ऑफसाईडच्या दिशेने ढकलण्याच्या नादामध्ये झेल उडतोय. झेल मात्र सुटतोय. खराब शतरक्षण. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि हा नो चेंडू असेल.
पहिला चेंडू पहिलं षटक मात्र अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलं होतं. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू नो चेंडू फेकला गेलाय. फ्री हिट असेल, पर्वणी असेल फलंदाजाला षटकार मारण्याची आणि या संधीचा फायदा उचलेल का? डावकुऱ्या हाताचा फलंदाज अजूनही मैदानात, ज्याच्या बॅटमधनं एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला. पाहूया फ्री हिटचा चेंडू. स्वप्नील स्ट्राईक एंडचा फलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. आता मात्र सुरक्षितरित्या फेकलेला चेंडू, तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती अंकित केली गेली आहे 20 धावा. या ग्राउंडचा विचार केला गेला, या पिचचा विचार केला गेला तर या ग्राउंडवरती 8 षटकांमध्ये कमीत कमी आपल्याला 100 पार करावी लागेल. आपण पाहिलं या ग्राउंडवरती हाय स्कोर होता 156 धावा अवलपाडा संघाकडनं आणि क्वालिफाय झाली ती टीम. पाहूया षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र उजव्या हाताचा फलंदाज, अचूक टप्प्यावर फेकलेला चेंडू, निर्धाव. सुरेख गोलंदाजी केली जाते खुशी 11 ढाकणे संघाकडनं. मोठा फटका खेळू देत नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या मात्र रखडलेली आहे. पाहूया पुन्हा एकदा आपल्या रनअप मध्ये काहीशी चुकी करताना पियुष गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल. पुन्हा एकदा फेकलेला चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, बॅटची कडा घेऊन खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 2 पुढे असेल. धावफलकावरती धावा अंकित असतील 22. चांगली गोलंदाजी मात्र काहीस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला ढाकणे 11 संघाकडनं. खुशी 11 ढाकणे संघाकडनं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. 2 चौकार मात्र त्या क्षेत्ररक्षणामधनं गेलं आणि 8 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाल्या. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये आलेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर झेल. गडी बाद होतोय. निभालपाडा संघाचा झटका मिळतोय. झटका क्रमांक 3 असेल. आतमध्ये सूरज मुकणे. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावरती असेल. पाहूया स्वप्नील याचा सामना करेल पहिल्यांदाच उजव्या हाताचा फलंदाज, राईट हँड बॅट्समन सूरज. चांगली गोलंदाजी राहिली खुशी 11 संघाकडनं. तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू असेल. स्वप्नील याचा सामना करेल सूरज. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये आलेला चेंडू, फटकावला चेंडू, क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1 धाव पूर्ण होईल. चांगले क्षेत्ररक्षण आणि एकापेक्षा काही नाही. धावसंख्या 1 ने पुढे असेल. धावफलकावरती धावा अंकित केल्या गेल्यात 23. मित्रांनो वेळेचं भान ठेवायचं आहे. 7 ओव्हर तुम्हाला कंप्लीट करायच्यात 35 मिनिटांमध्ये. तिसरं षटक अजूनही कंप्लीट झालेलं नाहीये. पुढील चेंडू असेल स्वप्नील याचा. पुन्हा एकदा चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि नो मॅन्स लँड मध्ये चेंडू फेकी केले गेले. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. रनआउट होईल का? पंचांकडे दात मागितली जाते. 2 धावा पूर्ण झाल्या गेल्यात. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र पंच मात्र दात फेटाळून लावतायत. चेंडूफेकी थोडीशी खराब होती आणि त्याचा फायदा फलंदाज उचलतोय. तिसरी धाव कंप्लीट असेल. धावसंख्या 3 ने पुढे असेल. आउट आहे पंच.
पंचांचा डिसिजन आलाय, प्लेअर आउट असेल. चौथा गडी बाद असेल निबालपाडा संघाचा. तीन षटकांच्या अखेरीस धावसंख्या असेल निबालपाडा संघाची 25 धावा. 4 बाद 25. 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौथं षटक खुशी 11 संघाकडनं. गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल गोलंदाज. प्रकाश तिवरे गोलंदाजी मार्गवरती सज्ज असेल. नवीन बॅट्समन इन झालाय मैदानामध्ये, सोहेब. स्वप्नील मात्र मैदानावरती दबा धरून बसलाय. मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला जर सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल या सामन्यामध्ये. 8 षटकांमध्ये कमीत कमी 100 धावा कराव्या लागतील आपल्याला सामना जिंकायचा असेल, कारण आपल्या समोर तेवढाच तगडा संघ उभा आहे खुशी 11 ढाकणे. फलंदाजीसाठी ओळखला जाणारा संघ असेल खुशी 11 ढाकणे स्वप्नील. पाहूया चौथ्या षटकातील पहिला चेंडू असेल. सामना करेल डावखोऱ्या हाताचा फलंदाज. उत्कृष्टरित्या हाताळलेला चेंडू, सुंदर अचूक टप्प्यावरती फेकलेला चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव निघतोय. उर्वरित काम मात्र यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही. सुरेख गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती फेकले गेलेले चेंडू मात्र निर्धाव निघतात. पाहूया चौथ्या षटकातील पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, भिडकावून दिलाय. त्या ठिकाणी शतरक्षण केलं गेलं, सुंदर शतरक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला, चेंडू फेकी झाली आणि दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे असेल. धावसंख्या धावफलकावरती असेल 27 धावा. या ठिकाणी LIC चे एक उत्कृष्ट आता मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर फेकलेला चेंडू, वाईट चेंडू. अवांतर धाव. पंचांच्या दोन्ही हात समांतर म्हणजे चेंडू असेल अवांतर आणि 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या धावफलकावरती 28. हरेश तिवार यांचं सुद्धा आगमन झालंय मंडळाकडनं, त्यांचं हार्दिक स्वागत कमिटीकडनं. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा फटकावण्याच्या नादात निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी केली जाते आणि पंचांचा इशारा आहे तो वाईट चेंडू. रिव्ह्यू घेतला गेलाय गोलंदाजाकडनं. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते वाईड साठी. पंचांचा निर्णय आलाय वाईट चेंडू. गोलंदाजाकडनं मात्र त्याला चॅलेंज केलं गेलं. रिव्ह्यू घेतलाय व्हाईट साठी. पाहूया आमचे तिसरे पंच चेक करतायत नितीनजी चौधरी साहेब. वाईट चेंडू असेल. अतिशय उत्कृष्ट दर्जाची पंचगिरी केली जाते. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आपल्याला पंच हेमंत तावडे सर यांच्याकडनं. वाईट चेंडू दिला गेला होता. पाहूया षटकातील पुढील चेंडू. ढाकुरे हाताचा फलंदाज पुन्हा एकदा फटकावण्याच्या नादात. आता मात्र लाईन आणि लेंथ वरती फेकलेला चेंडू, सुरेख गोलंदाजी, सुरेख फटका. एक निर्धाव चेंडू निघाला. पाहूया 2 चेंडू मात्र वाईट फेकले गेले होते. आता मात्र चांगली गोलंदाजी. पाहूया षटकातील पुढील चेंडू. चौथं षटक प्रगतीपथावर. फुलटॉस चेंडू आणि सरळ दिशेने भिडकावून दिलाय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं. 1च धाव. धावसंख्या 1 ने पुढे असेल. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावरती असेल आणि मोठे फटके खेळू देत नाही गोलंदाज. काल आपण पाहिलं होतं पहिल्या षटकापासून सुरुवात केली गेली होती.
तर शेवटच्या षटकापर्यंत हाणामारी चालू होती आणि अहवालपाडा संघ तलवाडा संघ अहवालपाडा संघाने मात्र एक मोठी धावसंख्या उभी केली होती. 156 धावा हाईस्ट स्कोर या मैदानावरती केला होता समीर शिंदेनं मात्र 86 धावा कुठल्या होत्या, वैयक्तिक 86 धावा. पाहूया षटकातील पुढील चेंडू. आता मात्र ढकललेला चेंडू त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 2 धावा पूर्ण होतील. चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय आणि हा येतोय DVPL चौकार. चौथ्या षटकातील पुढील चेंडू असेल. सामना करेल फलंदाज सोहेब. चांगला फटका पाहायला मिळाला, त्याच्या बॅटमधून एक चौकार आला, धावसंख्येला गती मिळाली. पाहूया षटकातील पुढील चेंडू असेल. सोहेबसाठी बॅटच्या रडार मध्ये होता, चेंडू हवेत असेल परंतु कोणताही क्षेत्ररक्षक नाही, खाली क्षेत्र निवडलं गेलं फलंदाजाकडनं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा पाहता पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांनी धावफलक पुढे हललाय. धावसंख्या धावफलकावरती 36 रन्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा. आता मात्र काहीस धावसंख्येला गती मिळाली आहे. ड्रिंक्स ब्रेक 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक असेल. सर्वांनी लक्ष द्यायचं. 2 मिनिटं. पंच सामना चालू करायचंय. आता आपल्याकडे टाइम असेल फक्त 13 मिनिटं आणि 13 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटके कंप्लीट करायचे. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज असेल किशोर धसाडे. स्वप्नील मात्र अजूनही मैदानात डाव्या हाताचा फलंदाज. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू आणि त्रिफला चित होतोय. यष्ट्या मात्र उद्ध्वस्त झाल्यात. आमचे कमिटीचे सदस्य जिगरजी होरासाहेब यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर भरत भोईर साहेब. सुरेख गोलंदाजी किशोरेच्या माध्यमातून. सलामीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसतोय स्वप्नील. स्वप्नीलच्या वैयक्तिक धावा 23 धावांवरती खेळत होता आणि किशोर यानं ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला गेला आणि त्रिफला उद्ध्वस्त झाल्या. नवीन फलंदाज इन होईल अमर वेखंडे. आयकॉन प्लेअर असेल निबालपाडा संघाकडनं अमर वेखंडे मात्र आता इन झालाय
आणि त्याच प्लेअरची गरज असेल या निवालपाडा संघाला. स्वप्नील फरडे मात्र 23 धावांवरती बाद झालाय. वैयक्तिक 23 धावा बनवल्या स्वप्नील फरडेनं. एक चांगली फलंदाजी करत होता, पण तितक्याच चांगल्या दर्जाचा चेंडू फेकला गेला किशोर याच्याकडनं आणि स्वप्नील याच्या मात्र त्रिफला उद्ध्वस्त झाल्या. पाहूया किशोर समोर फलंदाज असेल अमर. आयकॉन प्लेअर अमर असेल. पाहूया पहिला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं ढकलण्याच्या नादामध्ये निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी. हॅलो पुढील चेंडू असेल. आता मात्र बॅटच्या रडार मध्ये होता चेंडू. चेंडू मात्र बॅटची एज घेऊन सरळ जातोय. स्लिप मध्ये झेल केला गेलाय आणि चेंडू सुरेखरित्या हाताळला होता गोलंदाजानं आणि तितकाच सुरेख झेल पकडला गेला क्षेत्ररक्षकाकडनं आणि 6वा गडी बाद होईल. निवालपाडा संघाचा 6वा झटका मिळतोय आयकॉन प्लेअरच्या रूपानं. मध्ये शुभम चांगली गोलंदाजी पाहायला मिळते किशोर याच्या माध्यमातून. चांगले 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय किशोर दासाडे याला. स्वप्नील नावाचा फलंदाज होता, चांगले फटके खेळत होता, त्याला सुद्धा बाद केले किशोरानं. पाहूया नवीन फलंदाज आला शुभम. पुन्हा एकदा फटकावण्याच्या नादात सुरेख गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावरती चेंडू फेकले जातात आणि निर्धाव चेंडू निघालाय. चांगली गोलंदाजी. खुशी 11 ढाकणे संघाकडनं रोखून ठेवलंय. कोणतीही धाव नाही, कोणताही मोठा फटका नाही. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा आता मात्र लेग साईडच्या दिशेने तट्टावून मारलेला फटका. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय आणि सीमा पार होईल हा येतोय. DVPL चौकार. सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला शुभम याच्या बॅटमधनं. चौकाराच्या साह्यानं धावफलक पुढे झाले. धावफलकावरती धावा अंकित असतील 40 धावा. पाहूया पुन्हा एकदा फटकावण्याच्या नादात सुरेख चेंडू होता आणि या चेंडूवरती विकेट मिळते. सुरेख गोलंदाजी. 3रा गडी बाद करतोय किशोर आपल्या षटकामध्ये. सहावं षटक गोलंदाजी मार्गावरती सज्ज असेल गोलंदाज अक्षय. पाहूया अक्षय याचा पहिला चेंडू असेल 6व्या षटकामधला. आखूड टप्प्याचा चेंडू फेकलेला ऑफसाईडच्या दिशेनं ढकलण्याच्या नादामध्ये बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. सोहेब स्ट्राइक एंडवरती फलंदाज पाहतो. सोहेब अक्षय टू सोहेब. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेनं तटवलेला चेंडू एकदा पूर्ण होईल आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केले गेले. 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. 2 धावसंख्या पुढे असेल. धावफलकावरती धावा असतील 42 धावा. सहावं षटक 6व्या षटकातील पुढील चेंडू अक्षय याचा. सोहेब पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेनं फेकलेला चेंडू ऑफ एसटीच्या बाहेर उजव्या एसटीच्या बाहेर फेकलेला चेंडू आणि
वाईट चेंडू, पंचांचा इशारा आलाय, अवांतर धाव, धावसंख्या 1 ने पुढे असेल. 43 धावा धावफलकावरती. पाहूया अक्षय याचा पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा सोयब साठी. पुन्हा आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने तट्टावून मारलेला चेंडू, चेंडू हवेत, शतरक्षक येतोय, चुकी केली गेली शतरक्षकाकडनं आणि हा येतोय षटकार. आता मात्र सुरुवात केली आहे शोएब यानं. ज्या फटक्यांची गरज होती तोच फटका शोएब याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. पाहूया पुन्हा एकदा बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, तोच फटका मात्र आता जमिनीलगत खेळलेला सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धाव संख्या 2 ने पुढे असेल. आता मात्र अर्धशतक कंप्लीट केलं गेलंय, पार केलं गेलंय निभालपाडा संघाकडनं. 51 धावा असतील धावफलकावरती. अक्षयाचं पुढील चेंडू असेल 6व्या षटकामधील. पुन्हा एकदा फटकावण्याच्या नादात बॅटची एज लागली आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू मात्र सीमा पार होतोय, 4 धावा येतील. पुढे झाले. पाहूया षटकातील पुढील चेंडू असेल अक्षय याचा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते शोएब याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ढकललेला चेंडू. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलेलं, एकापेक्षा काही नाही. धाव संख्या धावफलकावरती अंकित असेल 56 धावा. तीन मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक कंप्लीट करायचंय, अन्यथा एक प्लेयर आपल्याला सर्कलमध्ये घ्यावं लागेल. याकडे लक्ष असू द्या. खेळाडू कक्षामध्ये बसायचंय सर्वांनी. कोणीही बाहेर निघाला तर त्याला पेनल्टी दिली जाईल. निभालपाडा संघ आपण लक्ष द्यायचा. पाहूया पहिला चेंडू फेकला गेलाय, सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलंय. 1 धाव पूर्ण होतीये. जे पण प्लेयर बाहेर येत ना खेळाडू कक्षामध्ये बसायचंय. आपल्याला जर आवाज येत असेल तर बघा, नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. षटकातील पुढील चेंडू असेल. आत्ता मात्र लेग साइडच्या दिशेने फटकावण्याच्या नादात निर्धाव चेंडू निघतोय. हर्षल फलंदाजी करताना पाहतोय स्ट्राइक एंड वरती अक्षय आणि किशोर याच्या माध्यमातून फेकले गेलेला चेंडू. मात्र कोणती धाव नाही त्या चेंडूवरती. अचूक टप्प्यावरती फेकला गेला चेंडू. किशोर पुन्हा एकदा सज्ज असेल. गोलंदाजी मार्ग होती फलंदाजीसाठी अक्षय. आता मात्र हवेत चेंडू असेल आणि झेल बाद. सुरेख गोलंदाजी केली जाते. खुशी इलेव्हन ढाकणे संघाकडनं रोखून ठेवलंय. धाव संख्या मात्र रखडली आहे. आठवा गडी बाद होतोय. बापूजी अधिकारी सर यांचं सुद्धा आगमन झालंय. कल्पेश निमशे याच्यासाठी परवानगी आली. जिगरजी वरा साहेब यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असेल. भरत भोईर यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचा प्राइज असेल. बापूजी अधिकारी सर यांचं आगमन झालंय. खूप मोलाचं सहकार्य आहे त्यांचं. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र एक बॅटची कडा घेऊन फील्ड केला गेला चेंडू. 1च धाव असेल. धाव संख्या 1 ने पुढे असेल. धाव संख्या धाव फलकावरती अंकित असेल 58 धावा. समीर शिंदे यांचं सुद्धा आगमन झालंय. या प्रीमियर लीग साठी जी त्यांनी मेहनत घेतली ना त्यांच्या एवढी मेहनत होणे नाही. पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं एकदा पूर्ण केले गेले. सुरेख क्षेत्ररक्षण चेंडू फेकी झाली. रन आउट होईल का?
2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. जजमेंट चुकलंय, चेंडू फेकीचं जजमेंट चुकीचं झालं आणि त्याचा फायदा मात्र फलंदाजाला मिळाला. धावसंख्या 2 ने पुढे. नितीन चौधरी यांची बॅट जर कोणी नेली असेल तरी तिकडे समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचंय. नितीन चौधरी यांची बॅट कोणी नेली असेल तरी आणून द्यायचंय. किशोर धसाडे पाहूया, चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र सुरेखरित्या अचूक टप्प्यावरती फेकलेला चेंडू. लाईन आणि लेंथ इतकी सुरेख होती की बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ढाकणे संघाकडनं. सात षटकांच्या अखेरीस धावा जमवल्यात निभालपाडा संघानं 60. शेवटचं षटक असेल. आता शेवटचं षटक घेऊन येतोय रोशन तिवरे. सलामीला स्ट्राईक एंडवरती फलंदाज असेल कल्पेश. प्रत्येक षटकारासाठी जिगर वरा यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज असेल आणि आता मात्र उंच मारलेला चेंडू हवेत असेल. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केले. चेंडू फील्ड केलाय. फेकी होते दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र धावचित. धावबाद झालाय कल्पेश. 9वा गडी बाद होतो निभालपाडा संघाचा. दरम्यान ऑलआउटच्या दिशेनं वाटचाल करतोय निभालपाडा संघ. धावसंख्या 1 ने पुढे असेल. 61 धावा असतील धावफलकावरती आणि शेवटचं षटक फेकलं जातंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल संदेश निमसे. सुरक्षेत्रक्षण पाहायला मिळालं. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. तो मात्र चेंडू फेकी अचूक होती. धावसंख्या धावफलकावरती 61 धावा 61 रन्स. 9 गडींच्या मोबदल्यात 61 धावा. 9 गडी बाद झालेत निभालपाडा संघाचे. रोशन तिवरे शेवटचं षटक हाताळताना दिसतोय. अचूक टप्प्यावरती फेकतोय चेंडू. पाहूया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश. लेग साइडच्या दिशेनं वाईट चेंडू. लेग एसटीच्या बाहेर पंचांचा इशारा आहे. तो अवांतर धाव असेल. एका धावेनं धावफलक पुढे असेल. धावा अंकित असतील धावफलकावरती 62 धावा 62 रन्स 9 विकेट्स लॉस. रोशन पुन्हा एकदा सज्ज असेल. संदेशसाठी घेऊन जातोय ऑफसाईडच्या दिशेनं. तटावर मारलेला चेंडू आणि सुरेख फटका. चेंडू मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. सीमा पार होतोय चेंडू. DVPL चौकार. अत्यंत गरज होती त्या फटक्याची. तो फटका मात्र पाहायला मिळाला संदेशाच्या बॅटमधनं. रोशन तिवरे याच्यावरती मात्र आता हल्ला चढवतोय संदेश. पाहूया पुढील चेंडू. रोशन याचा पुन्हा एकदा उंच मारलेला चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय. झेल सोडतोय. 2 धावा पूर्ण होतील. फील्ड केला गेलाय चेंडू. 2 धावांनी धावफलक पुढे होईल. धावसंख्या धावफलकावरती असेल 68 धावा. शेवटचं षटक असेल. रोशन तिवरेच्या माध्यमातून फेकलं जातंय. संदेश चांगली फटकेबाजी करतोय. पाहूया संदेश पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेनं मारण्याच्या नादात डाव्या एसटीच्या बाहेर फेकलेला चेंडू. अवांतर धाव. वाईड चेंडू. नितीन चौधरी यांची बॅट कोणी नेली असेल तर ती आणून द्यायची आहे. वाईड चेंडू. अवांतर धाव असेल. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या होते 69. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये फेकलेला चेंडू. यॉर्कर दर्जाचा फेकलेला चेंडू. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आता मात्र फेकतोय. उत्कृष्ट चेंडू फेकला गेलाय रोशन तिवरेच्या माध्यमातून. डॉट चेंडू. निर्धाव चेंडू. कोणती धाव नाही या चेंडूवरती. शेवटचं षटक प्रगती पथावरती असेल रोशन तिवरेच्या माध्यमातून. आता मात्र संदेश. पाहूया पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. तोच चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा निर्धाव. आता मात्र सुरेख दर्जाची गोलंदाजी करतो रोशन तिवरे. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. रोशन तिवरे समोर असेल. संदेश फुलटॉस पुढे येऊन आणि सुंदररित्या फटकावला लेग साइडच्या दिशेनं.
फील्ड गेला गेला, चेंडू फेकी होते, दोन दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता, रनआउट होते आणि शेवटच्या चेंडूवरती ऑल आउट झाली आहे निभालपाडा टीम. 8 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती अंकित केले गेले. 70 धावा आणि 71 धावांचं आव्हान ठेवलंय खुशी 11 ढाकणे संघासमोर. या पुढील पहिल्या पारीतील 8 षटकांचा खेळ संपलाय आणि दुसरी पारी मात्र या ठिकाणी 8 षटकांमध्ये 71 धावांचं आव्हान असेल खुशी 11 ढाकणे समोर. आणि या पुढील आवाज असेल आमचे स्टेजवरती पाहतोय आपण. पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर निघून जाईल. या 4 धावा पाहायला मिळतील आणि 4 धावेने धावफलक जोडलेला आपल्याला पाहायला मिळेल. सध्या 11 धावा बिनगडी बाद 11 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. तर स्ट्राईक वरती प्रकाश बर्डे. बघूया पुन्हा एकदा सूरज मुकणे चेंडू घेऊन जाईल. इथे पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेंडू ढकललाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक 2-2 धावतात परंतु चेंडू निघून जाईल. पुन्हा एकदा इथे सेन्सिबल क्रिकेट खेळला जातोय, चांगला क्लासिकल क्रिकेट खेळला जातोय. प्रकाश बर्डे आणि प्रकाश तेवरे या दोन्ही फलंदाजी माध्यमातून सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. फक्त बॉलला दिशा दिली जाते कारण हवेचा वेग सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर पॉइंटच्या दिशेने वाढतोय आणि त्याच दिशेने मात्र खेळण्याचा प्रयत्न सुद्धा फलंदाजाकडनं होतोय. म्हणजे हवेच्या प्लस खेळला तर कदाचित आपल्याला नुकसान होऊ शकेल. याच अनुषंगाने दोन्ही फलंदाजांनी मात्र इथे घोषित केलेलं आहे की आपल्याला फक्त पॉइंट क्षेत्र निवडायचं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये मात्र सुंदर अशी फलंदाजी केली जाते आणि त्या पॉइंटच्या क्षेत्रामध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक या दोन्ही चेंडूवरती चांगले फटके पाहायला मिळाले आणि एकूण टोटल धावा धावफलकावरती 15 अजून एकही गडी बाद. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15च्या घरामध्ये. तर 70 धावा बनवायच्यात 8 ओव्हरमध्ये. 70 धावांचं लक्ष्य मात्र पहिल्या विनिंग मध्ये ठेवलं गेलं. 70 धावा बनवल्या गेल्या छत्रपती वॉरियर्स निभालपाडा टीम. ओके सर, लावलेला आहे, नो प्रॉब्लेम. तर कर्णधाराला विनंती आहे, छत्रपती वॉरियर्स निभालपाडा टीम आपल्यास विनंती आहे की आपल्याला एका ओव्हर मध्ये 5 मिनिटं दिले जाणार आहेत. 5 मिनिटे दिले जातात. 5 मिनिटांमध्ये आपल्याला एक ओव्हर कंप्लीट करायचं म्हणजे अशा 7 ओव्हर 35 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे. आणि आता शेवटच्या ओव्हर मध्ये सोयब गोलंदाज मार्कर चेंडू घेऊन जाईल. सोयब स्ट्राईक वरती. प्रकाश तिवरे पुन्हा एकदा पॉइंटला ढकलण्याचा प्रयत्न झाला तर मिस फील्ड पाहायला मिळते. विकेट किपर मिलिंद चुकी करून चालणार नाही. ओके, बायच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावेने धावसंख्या धावफलक जोडलं जाईल. 16च्या घरामध्ये चांगली सुंदर अशी गोलंदाजी मात्र इथून पुढे करावी लागेल. सोयब या गोलंदाज सोयबने मात्र चेंडू डॉट काढला होता प्रकाश बर्डेला परंतु पुन्हा इथे सज्ज होताना पाहायला मिळेल. शोएब चेंडू घेऊन जाईल प्रकाश बर्डेसाठी. हो, इथे पॉइंटला चेंडू उडवलाय लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक नाही, चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 1 टप्पा घेऊन प्रकाश बर्डे ऑन द फायर. 4 धावा 4 धावा. ठीक तर पुढच्या मॅचचे दोन्ही संघाचे कर्णधार आणि संघ मालक चला आव्हान टॉस्को बॉक्स मध्ये लगेच जोडायचं आहे. विनंती असेल सर्वांना. दोन्ही संघाचे कर्णधार ओव्ही 11 कांबे संघ आणि जय बजरंग डेने टीम. चला लवकरात लवकर येणं करायचं आहे. सोयब पुन्हा एकदा पॉइंटचं क्षेत्र निवडते. क्षेत्ररक्षक आहे कारण वारंवार त्याच दिशेने फटका खेळून चालणार कारण त्यांनाही माहित होतं कारण हवा पॉइंटच्या दिशेने जातोय तर पॉइंटच्या दिशेने जास्त खेळण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज. आणि त्याच जागेवरती मात्र सूरज मुकणेला हे जाळं विणून ठेवलं होतं. त्या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम मात्र सुंदर गोलंदाजाने केलं सोयबना आणि पहिला गडी बाद होता प्रकाश बर्डे. हॅट्रिक नोंदवली आपल्या चौकाराची. त्यानंतर मात्र आऊट झाले मैदानाच्या बाहेर. डीजे रम्या.
डाकणे संघाला एक महत्वाची सूचना आहे, सुवर्ण संधी सुद्धा आहे. अशोक फरडे सरांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज आहे. त्यानंतर प्रति विकेट साठी सुद्धा 100 रुपयाचं प्राइज होतं. ते जेवढे विकेट मिळाले असतील तेवढ्या प्रकाश सरांना विनंती आहे की आपण आपलं योगदान लगेच आपले मॅच संपल्यानंतर त्या प्लेयरांना आपल्या प्लेयरांना द्यायचं आहे, याच्याकडे लक्ष असू द्या अशोकजी फरडे सर. तर पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. जवळजवळ 12 चेंडूचा खेळ, 12 चेंडू नव्हे तर दुसरीवर अजूनही प्रगतीपथावर आहे. सोहेबच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. तर सोहेब पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती. नवीन गोलंदाज और रिवर्सचा अटॅम्प अनसक्सेस राहिलाय. इथे अपील, इथे चुकीचं कॉलिंग होतं आणि लक्ष नव्हतं, परंतु इथे आपली विकेट वाचवली गेली. कोणत्याही प्रकारची या चेंडूवरती धाव मिळणार नाही. नक्कीच हा चेंडू डॉट आला. सोहेब थोडंसं इथे जर पाहायला गेलं तर कमबॅक करताना पाहायला मिळतात. कमबॅक करणं गरजेचं आहे, कारण पाहायला गेलं तर गेले 4 दिवस या मॅच मध्ये 100 धावा या सहज पार होताना पाहायला मिळतात, परंतु आज 70 धावा डिफेंड करण्यासाठी मात्र छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा टीमला इथे संघर्ष करावा लागणार. सोहेब चेंडू घेऊन जाईल, पुन्हा एकदा सजीव होतील पायवंदाज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुणाल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, षटक झाले तिथे मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेमध्ये नव्हते आणि चेंडू मात्र एक टप्पा घेऊन बाउंड्रीच्या बाहेर. चौकार या 4 धावा आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेलं पाहायला मिळतं. 24 धावा. सन्माननीय लक्ष्मीबनजी फरडे सर यांच्या माध्यमातून सुद्धा प्रति षटकारासाठी 100 रुपयाचं प्राइज झालं. पण प्रत्येक खेळाडूला, जो कोणी खेळाडू एका चेंडूवरती 1 षटकार ठोकेल त्याच्यावर मात्र 100 रुपये त्याच्या नावावरती राहतील. सन्माननीय अशोकजी फरडे सर आणि लक्ष्मणजी फरडे सर यांच्या दोन्ही मात्र सन्माननीय आमचे शिवाजी पाटेकर इथे उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. खूप मोलाचं योगदान या आपल्या विभागाला त्यांच्याही माध्यमातून लाभलंय, त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन आहे. तर सोहेब पुन्हा चेंडू घेऊन जाईल. कुणाचा पटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे मात्र स्वप्नील येतील आणि स्वप्नीलने सुंदर झेल टिपलाय आणि कुस्ती 11 डाकणे संघाचा दुसरा गडीबाद डीजे रमेश. आणि ओबी 11 कांबे टीम, चला आपला संघ मालक आणि कर्णधार चला आपण जोडायचा आहे. तर मी सन्माननीय ज्ञानेश्वरजी वेकंटे सरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हास्य आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. आपणास विनंती आहे, चला आपण जायचं. तर संघ मालक जय बजरंग डेने संघाचे संघ मालक शिवाजी पाटेकर सर इथे उपस्थित. त्यानंतर मी ओबी 11 कांबे संघाच्या मालकाचं सन्माननीय अर्जुनजी साळवे साहेब ते उपस्थित. दोन्ही संघाचे संघ मालक इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हाते आमचे ज्ञानेश्वरजी वेखंडे सर यांच्या शुभ हाते इथे आजच्या दिवसातल्या दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. इथे टॉस झालेला आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. तर लगेच इथे ओबी 11 कांबे संघ टॉस जिंकलाय. प्रथम फील्ड करण्याचा निर्णय आणि फलंदाजी करावी लागेल. जय बजरंग डीने शिवाजी पाटेकर या टीमला फलंदाजी करावी. धन्यवाद. दोन्ही संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 12 चेंडूमध्ये मानल्या 24 धावा, 2 गडीबाद 24 आणि तिसरी ओव्हर घेऊन येते पुन्हा एकदा सूरज. हो काय तेजीमध्ये चेंडू, लाजवाब सुंदर गोलंदाजी, नक्कीच डिपेंड करण्याचा प्रयत्न केला जातो. मित्रांनो संघर्ष जोपर्यंत करा जोपर्यंत आपला सामना संपत नाही आणि त्या संघर्षाला यश आज ना उद्या नक्कीच मिळणार. त्याच अनुषंगाने मात्र इथे चांगली गोलंदाजी केली त्या सूरज मुकणे सरांच्या माध्यमातून. तर आमचे सन्माननीय सचिनजी चौधरी साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचे शब्द सुमनाने सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा फटका लॉंग ऑनला केलाय, लॉंग ऑनला स्वप्नील आली आहे आणि तिथे मात्र मिस फील्ड पाहायला मिळाली आहे. आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही, कारण आपल्याकडे धावा कमी आहेत आणि धावा कमी आहेत त्या कारण आपल्याला त्या धावा डिपेंड करण्यासाठी झेल टिपणं हे महत्वाचं आहे.
तर सन्माननीय आमचे सचिनजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून आमच्या या स्पर्धेसाठी पूर्णपणे जे मॅन ऑफ जे मॅचचे किताब जे आपण ते चषक पाहतो त्यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत त्यांचं मनापासून मी गोड कौतुक करेल, कारण अशी व्यक्ती या आपल्या विभागाला लागली आणि त्याच अनुषंगाने आपल्या या टुर्नामेंटला नव्हे तर या पूर्ण प्रीमियर लीगला खूप चांगलं आयोजन मिळालं. खूप खूप धन्यवाद सचिनजी चौधरी साहेब. आपला खूप मोलाचा वाटा या प्रीमियर लीग मध्ये, मनापासून आपला आभार सुद्धा व्यक्त करेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक झेल सोडल्यानंतर कुठेतरी नक्कीच थोडीशी गती कमी होताना पाहायला मिळाली असती, परंतु तिथे झेल सोडला स्वप्नील. पुन्हा एकदा सूरज मुकणे अपट्याकर चेंडू होता तिथे मात्र कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पंचाने वाईट घोषित केला आणि वाईटच्या रूपामध्ये एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती जोडले जातात. स्ट्राईक वरती जर पाहायला गेला तर कृषी 11 संघाचा एक तारणाहार फलंदाज किशोर दसाडे. तर बघा किशोर दसाडेला मात्र एक मोठे पटके खेळण्यात भाग पाडावा लागेल, कारण हवेच्या स्लोअर गतीने पुन्हा पायवरती क्षेत्ररक्षक होते. नक्कीच प्रयत्न सुद्धा सुंदर राहिले आणि झेल जर हा झाला असता तर कदाचित मी म्हणाल कृषी 11 संघावरती ब्रेक लावण्याचं काम सुद्धा केलं असतं छत्रपती वॉरियर्स निमालपाडा टीमनं. सुंदर इथे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाली. एकच धाव मिळाली आणि एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 27 धावा धावफलकावरती जोडलेलं पाहायला मिळतं. सूरज मुकणे मात्र इथे चांगला संघर्ष करतोय, चांगली फाईट देतोय, चांगली गोलंदाजी करतोय आणि आपल्या संघाला आनंदित करतोय. परंतु स्वप्नीला थोडंसं नाराज केलं. सूरजला बरं असू द्या, क्रिकेट असंच आहे, कधी कधी झेल सोडतील तर कधी कधी सुंदर झेल देतील, याचप्रमाणे क्रिकेट खेळला जातो. हा चेंडू जर पाहायला गेला तर सुंदर राहिलाय, लाजवाब चेंडू राहिलाय. पंचांकडे अपील केली होती वाईटची, परंतु ती अपील फेटाळली गेली आणि चेंडू स्पेअर आला. सुंदर चेंडू राहिला आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही, जागीच थांबली गेली. 2 गडी बाद 27 धावा धावफलकावरती जोडलेला पाहायला मिळतात. सूरज मुकणे पुन्हा स्ट्राईक वरती प्रकाश तिवरे पुन्हा एकदा एस्टाकावरती जवळी खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू खूप तेजीमध्ये निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मिलिंदने मात्र त्याचं काम पूर्ण केलं आणि हा चेंडू डॉट आला. पुन्हा एकदा तिसरी ओव्हर संपुष्टात आली आणि तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 27. तर चला वेळी आपण थोडासा योगेश दादा आपणास थोडासा विनंती, आपण मुख्य मंचाकडे वळा. आपले जे प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झाले त्यांचं आपलं स्वागत. थोडासा सन्माननीय लक्ष्मणजी परडे साहेब आपणास विनंती आहे, आपल्या या मुख्य मंचावरती छोटासा आपला या विभागाच्या वतीनं सन्मान केला जातो, आपण स्वीकारायचा. एक मायेची उपदार शाल आणि फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल की आमचे येदवली गावाचे नगरसेवक म्हणून या नावाने ओळख त्याची निर्माण मोठ्या संख्येने झाली, त्यांना मी विनंती करेल की सन्माननीय आपल्या परडे सरांचा लक्ष्मणजी परडे सरांचा आपण यथोचित मान सन्मान आपल्या शुभ हास्य करायचा आहे. खूप खूप धन्यवाद. आज क्रिकेटच्या निमित्तानं थोडासा वेळ आपण या आपल्या विभागाला दिला, मनापासून आभार व्यक्त करेल. त्यानंतर याच विभागातली एक गोड व्यक्ती म्हणजे सर्वांच्या हृदयामध्ये जागा करणारी व्यक्ती सन्माननीय ज्ञानेश्वरजी वेखंडे सर, आपणा सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा मुख्य मंचावरती आज मोलाचं योगदान दिलं आणि मोलाचं योगदान नव्हे तर आपल्या या विभागाला आपण चांगलाच मदत करतात, चांगला योगदान देत आहेत. मी मनापासून आभार व्यक्त करेल सन्माननीय ज्ञानेश्वर वेखंडे साहेब, त्यांचाही एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान केला जातोय, त्यासाठी मात्र खूप खूप धन्यवाद व्यक्त करेल. आणि जाऊया वाईट चेंडूला, तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तर आमच्या या मुख्य मंचावर सर्व प्रमुख पाहुणे इथे लाभले, त्यांचं मी पुन्हा एकदा शब्द सुनाने सहर्ष स्वागत. तर पुन्हा जाऊया, चेंडू घेऊन जाईल मिलिंद चौपडे. पहिला चेंडू आलाय वाईड आणि वाईडच्या रूपामध्ये धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली. आतापर्यंत 28 धावा आणि 28 धावा जवळजवळ तर या चेंडूवरती षटकार आलाय
आणि षटकारच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती जोडलेले पाहायला मिळतील 34 धावा. तर सन्माननीय अशोकजी परडे सर आणि लक्ष्मणजी परडे सर यांच्या माध्यमातून या षटकारसाठी प्रत्येकी 100 अशोकजी परडे सरांच्या माध्यमातून 100 रुपये आणि लक्ष्मणजी परडे सरांच्या माध्यमातून 100 रुपये. खुशी 11 टाकणे संघाचा जो कोणताही प्लेअर एका चेंडूवरती एक षटकार ठोकेल त्याच्यासाठी 100 रुपयाचा प्राइज. तर सन्माननीय आमच्या या विभागामध्ये एक चांगली स्कोररची भूमिका निभावताना आमच्या अनेक स्पर्धेमध्ये आपण ज्या व्यक्तीला पाहिलं ती व्यक्ती सन्माननीय समीरजी शेख इथे मुख्य मंचावरती उपस्थित, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन. खूप खूप धन्यवाद देईल. आणि त्यांनी खूप चांगलं मोलाचं योगदान आपल्या विभागाला सुद्धा दिलेलं आहे, आपल्या प्रीमियर लीगला सुद्धा दिलेलं आहे. त्यांचं मनापासून मी कौतुक करू. आज पुन्हा एकदा त्यांची स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील, याच्यामध्ये शंकाच नाही आहे. त्यानंतर आमचे निखिल साबळे सर यांचं तर खूप मोलाचं योगदान राहिलं. गेले 4 दिवस ते आपल्याला स्कोररच्या भूमिकेमध्ये त्यांचं मोठं मोलाचं योगदान देतात. त्यांचंही मनापासून सहर्ष स्वागत आहे. त्यांना आमचे गणेश दादा लोखंडे यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे, त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन. आमच्या सर्वात महत्वाची व्यक्ती हरीश दादा शिंदे, त्यांचं खूप मोलाचं योगदान आहे या विभागासाठी. या विभागासाठी त्यांचा खूप प्रयत्न राहिलेत आणि त्यांचंही मी मनापासून कौतुक करेल. आणि पुन्हा एकदा हा चेंडू येतोय वाईड आणि वाईडच्या रूपामध्ये 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या फलकावरती 35 धावा. बॅटिंग कॉल आहे, सॉरी बॉलर कॉल आहे. ओके नो प्रॉब्लेम, चालेल. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच. तर सन्माननीय आमचे बापूजी अधिकारी साहेब इथे उपस्थित झाले, त्यानंतर त्यांच्या समोर असलेली व्यक्ती एकनाथजी सोमते डॉक्टर साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचाही मनापासून शब्द सुमनाने सहर्ष खूप खूप धन्यवाद. तर पुन्हा एकदा इथे किशोरच्या बॅटमधनं A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार पाहायला मिळतो. 6 धावा आणि 6 धावेने धावसलग जोडले जाईल फलकावरती. सध्या आपण पाहतोय 41 धावा. तर पुन्हा एकदा इथे जर पाहायला गेलं तर अशोकजी परडे सर आणि लक्ष्मणजी परडे सर या दोन्ही सरांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 100 रुपये लागले. तर पुन्हा एकदा षटकार आलाय म्हणजे 200 रुपये लागू झाले आहेत. खूप खूप धन्यवाद. आज बक्षिसांचा वर्षाव होतं खुशी 11 टाकणे संघाच्या प्लेयरांवरती आमचे अशोकजी परडे सर आणि लक्ष्मणजी परडे सर यांच्या माध्यमातून खूप मोलाचं योगदान लाभलंय. चला टीम मीटिंग जास्त करू नका. सर्व खेळाडूंना विनंती आहे का ज्या बाजूला आपण सर्व खेळाडू असतील, सर्व आपले प्रेक्षक वर्ग असतील, तर सर्वांना विनंती आहे की आपली जो प्रीमियर लीग आहे तर सन्माननीय आमच्या एकनाथजी सोमते डॉक्टर साहेबांना विनंती आहे की लगेच आपण मुख्य मंचावरती. तर योगेश दादा आपणास थोडंसं विनंती आहे, आपण मुख्य मंचावरती बोलायचं आहे. तर आपण लगेच सन्मान करायचा आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे जोडले जातील, परंतु चेंडू अडवतील का, अडवलाय चेंडू फेकेल तोपर्यंत 1च धावावरती समाधान. तर पुन्हा एकदा आमच्या या मुख्य मंचावरती सन्माननीय एकनाथजी समोते सर डॉक्टर यांचा शुभ सन्मान, आमचे हरेश दादा शिंदे यांच्या शुभ हास्य एक माईची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान आमच्या या मुख्य मंचावरती केला जातो. खूप खूप धन्यवाद. असंच साहेब आपल्या या विभागाला आपण प्रोत्साहन देत राहा, सहकार्य करत राहा. मनापासून तुमचं आभार व्यक्त करेल. पुन्हा एकदा इथे हवेमध्ये चेंडू तिथे रोहन दादा चेंडू खाली येत आहेत आणि सुंदर जजमेंट चुकलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला त्याला समजलं की चेंडू थोडंसं माझ्या बाजूला आहे आणि सुंदर हात वरती केल्यानं सुंदर झेल टिपला आणि प्रकाश तिवरेचा खेळ संपुष्टात. आता इथून पुढे समीकरण जर पाहायला गेलं तर 26 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. 26 चेंडू 29 धावा छत्रपती वॉरियर्स निभाळपाडा टीमला मात्र इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मयूर दसाडे आणि किशोर दसाडे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिलिंद पुन्हा चेंडू घेऊन स्ट्राईक वरती मयूर दसाडे चेंडू पहिलाच केला.
फुटवा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला कव्हर एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे चेंडू आडवेल फेकेल एकच धाव सुंदर चेंडू पैकी बॅकअप सुद्धा तितकंच तिथे पाहायला मिळालं या चेंडूवरती एकच धाव पाहायला मिळेल एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 43 अजूनही उरलेले 25 चेंडू शिल्लक असतील आणि 28 धाव्यांची गरज आहे सामना थोडं जर पाहायला गेला सोपं झाला कुशी 11 टाकणे संघासाठी परंतु अजूनही गोलंदाजी जर चांगली केली तर कदाचित सामना छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघाकडे सुद्धा झुकू शकतोय चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलेला पाहायला मिळतो पुन्हा एकदा मिलिंद चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती किशोर इथे पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेंडू ढकलला तिथे गलीमध्ये चेंडू तडम्यानला जातोय तडम्यानला क्षेत्रक्षेकाच्या आव्याकाच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा निघून येईल धसाडीच्या बॅटमध्ये 4 धावा आणि 4 धावेने धावफलक 47 धावा डीजे रम्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्यात 24 धावा 24 चेंडू 24 धावा बॉल 2 रन 4 ओव्हर शिल्लक आहे तर 24 धाव्यांची गरज आहे तर सामना थोडासा सोपा झालेला पाहायला तर खुशी 11 टाकणे संघासाठी परंतु कठीण परिस्थिती पाहायला मिळते छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा टीम साठी मात्र इथून पुढे चांगली गोलंदाजी करावी लागेल जवळजवळ किशोर आणि मयूरची जोडी मात्र संपुष्टात आणली कदाचित आपण संख्येवरती ब्रेक सुद्धा लावू शकतो तर ब्रेक लावणं गरजेचं आहे ब्रेक लावावाच लागेल तरच इथून पुढे आपल्या संघाच्या निमित्तानं आपण चांगली कामगिरी करू शकाल कारण कामगिरी चांगली केल्यानंतर आपल्याला ही मॅच गमवावी लागणार आहे त्यानंतर मात्र आपल्याला चांगली खरी मेहनत करावी लागेल त्यासाठी आजची मॅच ही पहिली मॅच दोन्ही संघासाठी खूप महत्त्वाची आहे ती महत्त्वाची मॅच कोण जिंकेल कोण हरेल आलेली वेळच आपल्याला सांगा सध्या स्थितीला जर पाहिलं तर एक गोलंदाज स्वप्नील तर स्ट्राईक वरती गोलंदाज आपण पाहू शकाल मयूर दसाडे आणि नॉन स्ट्राईक वरती किशोर दसाडे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आतापर्यंत 3 गडी बाद झाले 47 धावा धावफलकावरती जोडल्यात अजूनही उर्वरित 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्या 24 धावा तर इथून पुढे 24 धावा डिफेंड करण्यासाठी गोलंदाज स्वप्नीलला सोपवलं गेलाय जी कर्णधाराने आपल्यावरती जबाबदारी दिली ती जबाबदारी मात्र इथून पुढे पार पाडली जाईल का नाही पाहायचा चेंडू घेऊन जाईल स्वप्नील हो इथे पुन्हा एकदा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय कव्हरला मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चेंडू आडवेल फेकेल एक धाव पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न चेंडू पैकी सुंदर दुसरी धाव मिळणार नाही एकाच धावेवरती समाधान आणि या एक धावेने धावफलक जोडलं जाईल 3 गडी बाद 48 धावा अजूनही उर्वरित 23 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज सामना इथून पुढे मात्र पुरेपूर झुकवण्याचा प्रयत्न खुशी 11 टाकणे संघाच्या माध्यमातून झालेला आहे परंतु अजूनही सामना जिंकवण्याचा प्रयत्न जर पाहायला गेला तर छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा संघ सुद्धा करू शकतोय परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल स्वप्नील पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल हो पुन्हा एकदा वॉर्करला चेंडू होता तिथे क्षेत्राचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन चेंडू मात्र येतो इथे पाईनला क्षेत्ररक्षक आले चेंडू आडवेल फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट या एक धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील 22 चेंडू 22 धावा समीकरण 1-2 करताना मात्र चांगला प्रदर्शन पाहायला मिळतं पुन्हा एकदा स्वप्नील चेंडू घेऊन जाईल मयूरसाठी पुन्हा एकदा इथे स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण एकच धाव मिळेल आता कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतायत परंतु एकच धावेची गरज आहे प्रति बॉल मध्ये एकच धावेची गरज आहे खुशी 11 टाकणे संघाला विकेट घेणं गरजेचं आहे स्वप्नील प्रयत्न करतोय परंतु त्याच्या प्रयत्नाला अपयश येत आहे 3 चेंडू टाकले 3 चेंडूवरती एक सिंगल धाव किशोर पुन्हा एकदा सज्ज होताना
फुलटॉस चेंडू आहे पुन्हा एकदा स्वतःच्या बोल तिथं मात्र रोहन आले. रोहन मात्र चेंडू अडवला आणि इथे गडी बाद आणि चांगली गोलंदाजी. आता थोडासा कमबॅक होईल याच्यामध्ये शंका नाही, कारण आता महत्वाचा गडी बाद झाला. मयूर दसाडे याला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीजे रमेश थँक्यू. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अक्षय फडवळ तर सोंड्या संघामध्ये खेळणारा फलंदाज आज मात्र आपल्या प्रीमियर विभागामध्ये जर पाहायला गेलं तर खुशी 11 टाकणे संघाकडनं फलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. तर गोलंदाज स्वप्नील फरडे चेंडू पुन्हा घेऊन जाईल किशोर दसाडेसाठी. हो पुन्हा एकदा फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्रक्षक आहे. चेंडू थोडासा बंबर राहिला परंतु एकच धाव. सुंदर फिल्डिंग, एकाच धावावरती समाधान. स्वप्नील थोडासा संघर्ष करतोय आणि संघर्ष करावाच लागणार आहे, कारण दोन्ही संघांना माहित आहे दोन्ही संघ जर पाहिला तर या ट्रॉफीसाठी झुंजतायत, या मॅच साठी झुंजतायत. ती ट्रॉफी आपल्या नावावरती होण्यासाठी इथे चांगला प्रयत्न केला जातोय. थोडासा क्रॅक आलेला आहे नक्कीच. तर सन्माननीय आमच्या रफिक दादा शेख इथे उपलब्ध झाले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार. खूप चांगली व्यक्ती, खूप चांगली गोड व्यक्ती आमच्या या मुख्य मंचावरती. 40+ कप्तान सन्माननीय आमचे रफिक दादा शेख ही खूप मोलाची व्यक्ती आहे, खूप दानशूर व्यक्ती. आमच्या विभागाला नेहमी त्यांच्या माध्यमातून एक हातबोट लागत असतो. त्यांचं खूप खूप मोलाचं सहकार्य आमच्या या विभागाला त्याच्या माध्यमातून मिळत असतं. तर त्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत आहे. तर सन्माननीय व्हाईस कॅप्टन 40+ चे व्हाईस कॅप्टन सुनील दादा सांबरे त्यांचंही खूप मनापासून कौतुक. आज 40+ चे खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात, खूप खुशीमध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर आमचे बालादादा घरात त्यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान. ते आमचे कमिटी मेंबर, खूप चांगली मेहनत त्यांच्या माध्यमातून अनेक दिवस मिळाली. आणि समीर दादा शिंदे त्यांचं सुद्धा खूप मोलाचं योगदान आहे, त्यांचंही मी कौतुकच करेल. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होती सुरुवात. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5वी ओव्हर प्रगतीपथावर आहे, स्वप्नीलच्या माध्यमातून टाकली जाते. तर स्ट्राईक वरती अक्षय, नॉन स्ट्राईक वरती किशोर दसाडे. स्वप्नील चेंडू घेऊन जाईल. हो पुन्हा एकदा जर पाहिला का तर लॉंग ऑफला केलेला क्षेत्ररक्षक आहे तिथे नितीन. चेंडू आडवेल पे केलं, एक धाव कंप्लीट, 21 धावेवरती समाधान. चेंडू सुंदर पैकी आणि चांगली गोलंदाजी. स्वप्नीलने मात्र थोडंसं थांबवलं गेलाय. खुशी 11 टाकणे टीमला प्रत्येक चेंडूवरती फक्त एकच धाव देताना पाहायला मिळालं, एक गडी बाद घेतलाय. आणि जर पाहायला गेलं तर या ओव्हरची समाप्ती झालेली पाहायला मिळते. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येच्या फलकावरती 52-4 गडी बाद आणि उरलेले 18 चेंडू शिल्लक असतील. आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे आहेत फक्त 19 धावा. तर स्वतःची दुसरी आणि टीमची मात्र 6वी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सोयब सेकंड ओव्हरचे जे सर्व सामने असतील त्यांना सर्वांना विनंती आहे 6 ओव्हरचे सामने खेळवले जातील. या फर्स्ट इनिंगचे सामने संपल्यानंतर सेकंडचे म्हणजे दुसरी मॅच आपली पाहायला मिळेल. त्या दुसऱ्या मॅच मध्ये आपल्याला 6 ओव्हरचे सामने खेळवले जातील, त्याच्याकडे सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सोयब चेंडू घेऊन स्ट्राईक वरती अक्षय
फुलटॉस चेंडू इथे पॅड वरती चेंडू आदळला आणि पंचांनी विकेट घोषित केली आहे. सुंदर गोलंदाजी लाजवाब गोल, थोडंसं कमबॅक आणि कमबॅक करणं गरजेचंच होतं. छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा टीम चांगलं वर्चस्व करते. सुंदर गोलंदाजी सोयब काढणं आणि इथे अक्षय मात्र मैदानाच्या बाहेर जवळजवळ 5वा गडी बाद 52 धावा. डीजे रम्या चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची. पुन्हा एकदा सोयब चेंडू घेऊन जा स्ट्राईक वरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला चेंडू, पुन्हा चेंडू पैकी सुंदर झाली होती. कनेक्शन चुकीचा. कनेक्शन जर प्रॉपर झालं असतं तर कदाचित किशोर दसाडे चेंडू पैकी काय प्लॅनिंग केलं होतं रोहन दादानं. सुंदर प्लॅनिंग केलं होतं आणि मिलिंदकडे चेंडू एवढा तेजीमध्ये फेकला होता आणि चेंडू जर कलेक्ट झाला असता तर कदाचित किशोर दसाडेला पदरच्या बाहेर जावं लागलं असतं. आणि इथे एक धाव प्राप्त झाली. जिथे विकेट मिळणार होती तिथे एक धाव. सुंदर फिल्डिंग केली लाजवाब फिल्डर, देखणी फिल्डिंग आपण पाहायला मिळालं. सन्माननीय गुंड ग्रामपंचायतचे सरपंच विद्यमान दुपारीताई यांचं आगमन झालेलं, मी मनापासून त्यांचं सहर्ष स्वागत करून मॅडमांना विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. 4 धावा आणि 4 धावेने दफलक जोडलं. या 4 धावा आणि 4 धावेने दफलक जोडलं गेलं. 57 उरलेलं समीकरण 15 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा सोयब चेंडू घेऊन जाईल किशोरसाठी. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिझन क्षेत्ररक्षक आहेत परंतु क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण लाजवाब सुंदर फिल्डिंग आपण पाहतोय. छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा टीम चांगलं वर्चस्व करते, चांगलं फाईट देताना पाहायला मिळते. अजूनही त्यांनी मॅच सोडली नाही. मॅच सोडावी का आम्ही सुद्धा करून दाखवू. इथे इतिहास मैदानामध्ये घडवला जातोय. मॅच मध्ये संघर्ष केला जातोय, चांगली मेहनत केली जाते आणि चांगला त्यांना साथ सुद्धा मिळताना पाहायला मिळते. किशोर पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. याची नृती मिळाला 2 आणि 2 धावेने धावसंख्या 59 धावा 5 गडी बाद. सोयब पुन्हा चेंडू घेऊन जाईल किशोरसाठी. किशोर मात्र आपल्या संघासाठी चांगली मेहनत करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा त्या पुढे तिथे बोलाकोला चेंडू पुढे मिडॉपला क्षेत्ररक्षक आहेत रोहन. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग, लाजवाब देखणी फिल्डिंग. आज मोहन दादाने सर्वांची मनं जिंकली. सुंदर फिल्डिंग केली, लाजवाब फिल्डिंग केली आहे आणि आपल्या संघाला मात्र चांगलं प्रोत्साहन देताना पाहायला मिळत आहेत. सोयब पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल किशोरसाठी. हो पाईनला केला तिथे क्षेत्ररक्षक अपील केली गेली. अपील मध्ये सत्य आहे की नाही ते सुद्धा पाहणं करतात. आणि 22 रुपयामध्ये 5 धावा, सॉरी 4 धावा, 4 धावा आलेल्या आहेत. तर आमच्या या मुख्य मंचावरती प्रमुख पाहुण्यांची मंडळी मोठ्या संख्येने पाहायला मिळाली. सकाळच्या सत्रामध्ये खूप खूप सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेन. खूप खूप चांगल्या व्यक्ती आमच्या विभागाला, आपल्या विभागाला चांगलं प्रोत्साहन देताना पाहायला मिळतात. त्रेसष्ट धावा फलकावरती जोडलेत आतापर्यंत. 63 आणि 12 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. 12 चेंडू 8 धावा.
अक्षय चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती फलंदाज हो फुलटॉस चेंडू होता त्या चेंडूवरती पालकाचा लॉंगऑफच्या दिशेने चेंडू केला लॉंगऑफला क्षेत्ररक्षक आहे चेंडू आडवेल फेकेल एकदा प्राप्त झाले दुसरी धावेचा प्रयत्न झाला आणि ते 2+9 आणि या चेंडूवरती एकूण धावा मिळतील 3 धावा आणि 3 धावेने 66 अक्षय चा चेंडू जर पाहिला तर पहिला चेंडू 9 आलाय 9च्या प्लस मध्ये 2 धावा आणि 2 धावेने एकूण 3 धावा 9+2 आणि 3 धावेने फलक जोडला गेला 66 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र इथून पुढे 12 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे फक्त 5 धावा अक्षय पुन्हा एकदा हा चेंडू 9 आहे आणि खराब आणि 9+4 विजयी घोषित डाकणे संघ कॉंग्रॅच्युलेशन डाकणे संघ हार्डला टीम छत्रपती वॉरियर्स निंबाळपाडा टीम तर चला आपण वळूया आपल्या मुख्य मंचाकडे तर मॅन ऑफ द मॅच किशोर दसाडे या मॅचचा